नमस्कार. SC न्यूजमध्ये आपलं मी स्वागत करतो. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सुरगाणा तालुक्यामध्ये आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक लोककला तसेच संस्कृतीचे दर्शन घडवत आदिवासी बांधवांनी या मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सुरगाणा शहरामध्ये आयोजित कार्यक्रमात माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी उपस्थित राहत आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी पहिली लढाई आदिवासी क्रांतिकारकांनी लढली आहे. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, तंट्या मामा यांसारख्या क्रांतिकारकांनी जल जंगल जमिनीचे संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेली आहे. त्याचबरोबर आदिवासी युवकांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. युवकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम करायचे आहे. आदिवासी युवकांनी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचण्याची जिद्द बाळगली तरच खरा विकास आदिवासींचा होणार आहे. आदिवासी युवकांनी व्यसनांपासून दूर राहून स्वतःची प्रगती करावी. तसेच आदिवासी कला, संस्कृती, प्रथा, परंपरा, पेहराव, बोलीभाषा आदींची जपणूक करण्यासाठी आदिवासी बांधवांनी पुढाकार घेतला पाहिजे. तालुक्यातील उंबरठाण, बाहरे, पळसण, खुंटविहीर, खोबळा, बोरगाव तसेच सुरगाणा शहरामध्ये आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये पारंपरिक कला संस्कृतीचे दर्शन घडवतानाच बोहाडा नृत्य, जहाज नृत्य, पावरी, ढोल, ठाकर नृत्य, डांगे नृत्य, मांदोळ नृत्य साजरे करण्यात आले. आदिवासी पोशाख परिधान केलेल्या महिला पुरुषांनी उपस्थितांची मने जिंकली. या मिरवणुकीमध्ये आदिवासी कलाकारांनी नृत्य सादर करतानाच प्रेक्षकांची मने जिंकली. तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. आदिवासी समाजसेवक चिंतामण गावित, सावलीराम पवार, इंद्रजित गावित, भरत पवार, परशुराम गावित, सुभाष चौधरी, विजय घांगळे, LK बागुल, रतन चौधरी, परशुराम पाडवी आदींसह आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. सुरगाणा तालुका आणि परिसरामध्ये आदिवासी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांची काही महत्त्वाची दृश्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. धन्यवाद. आनंद आपल्याला आहे. आज संबंध तालुक्यामध्ये आदिवासी जनता, आदिवासी शिकणारी मुलं, आदिवासी तरुण तरुणी ह्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. मी सगळ्यांना धन्यवाद देतोय, सगळ्यांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतोय आणि माझं इथं भाषण थांबवतोय. कारण बऱ्याच लोकांना आपली कला दाखवायची आहे, कला नाचायचं आहे, तेव्हा त्यांना सुद्धा वेळ हवा आहे. तेव्हा मी इथं थांबतोय. जय आदिवासी, जय जोहार, जय आदिवासी. माझीर दिवस आहे. तिथं सगळे दारू पिऊन आणि कोणी कोणाचा ताळमेळ न ठेवता फक्त धिंगाणा घालायचा, नाचायचं एवढंच काम आहे आपलं. खरं तर या आदिवासी दिवसाच्या निमित्ताने
आज आपण पक्षभेद विसरून फक्त आम्ही आदिवासी आहोत एवढं डोळ्यासमोर ठेवून आदिवासीचे जे प्रश्न आहेत ते एकत्रपणे सोडवण्यासाठी आदिवासीच्या 9 ऑगस्टच्या दिवशी आदिवासी दिनाच्या दिवशी आपण एकत्र आलेलो आहोत आणि आज गावामध्ये प्रत्येक गावामध्ये उत्साहाने आदिवासी दिवस सणासारखा साजरा झालेला आहे। बऱ्याच गावांमध्ये जे पारंपरिक नृत्य वाद्य होते त्याच्यावरती लोकांनी मिरवणुका काढल्या। काही ठिकाणी आपला जो पारंपरिक भोवाडा आहे त्या भोवाड्याच्या ताट्या